दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे। या संपूर्ण निकालासंदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या सोबत आहेत। अण्णा, दिल्लीचा निकाल लागलेला आहे, पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया काय हा संपूर्ण निकाल बघितल्यानंतर? दिल्लीचा निकाल लागलेला आहे, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे, कसं बघता या निकालाकडे? दिल्लीचा जो निकाल लागला ते त्यांच्या कर्तृत्वामुळे लागला। अशी अपेक्षा नव्हती, असा निकाल लागेल अशी अपेक्षा नव्हती की दारूच्या दुकानं, दारूच्या बाटल्या, दारूचा व्यवसाय, लायसन्स, हे रस्ता चुकला आणि रस्ता चुकल्यामुळं जनतेने त्यांना सबक शिकवला। शेवटी जनता मालक आहे, तो जनता फक्त इलेक्शन मध्ये सबक शिकवते, बाकीत कुठं बोलत नाही। ती फक्त इलेक्शन आलं की ती डूक धरून असते, याने असं केलं ना, आता असं पाहतो सोड। हा हा हे सगळं जनतेने पाहिलं आणि जनतेने त्याचा देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी हा सूड घेतला। पण निकाल लागल्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की मी पुन्हा येईन राजकारणामध्ये आणि पुन्हा नव्याने लढेल। एक तर परत यायचं म्हणलं तर एवढं सोपं नाही, तुम्हाला कसोटीला उतरावं लागेल। पहिले तुमच्यातलं चारित्र्य निर्माण करावं लागेल, शीश महलला ते बदलावं लागेल तर बदलेल। ते शीश महल ठेवून जर करायला गेलं तर नाही होणार। आचार विचार शुद्ध ठेवावे लागतील, सगळं चरित्र बदल पाहिजे आणि हे जर बदल झाला तर कालांतराने आज नाही कधीतरी बदल होईल, पण ते सगळं केलं पाहिजे। नाही केलं तर मग चाललं तसं चालेल। तुम्ही त्यांना राजकारणात जाऊ नका विरोध केलेला होता, मात्र आता त्यांनी त्यांच्यात बदल केला तर पुन्हा ते राजकारणात आलेले तुम्हाला चालतील का? नाही, राजकारण करणं दोष नाही, फक्त राजकारण करताना माझा समाज, माझा देश, या देशासाठी बलिदान झालं, या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण, हे जर ठेवलं तर मग येणं दोष नाही। नुसतं सत्ता आणि पैशासाठी यायचं म्हणलं तर नाही होणार, नाही आता होणार नाही। तर हे होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्यांनी दिल्लीच्या निकालावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडनं चूक झालेली होती, जी दारू संदर्भात त्यांनी जी नीती आणलेली होती त्या संदर्भात चूक झाली होती असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।